मित्रांनो, आपण या ठिकाणी आलोत आणि या बैलाला टेम्परेचर आलेलं आहे, ताप आलेला आहे. बैल खात नाही काहीच आणि बैल रोध पण करीत नाही. मित्रांनो, आपण पाहू शकता शेतकऱ्यांनी हा चारा टाकलेला आहे, पण या चाऱ्याला या बैलांनी तोंड पण लावलेलं नाही. या ठिकाणी शेतकऱ्यांनी कसं नियोजन केलेलं आहे आपण पाहू शकता. बैलाला उन्हापासून वाचवण्यासाठी ही नेट बांधलेली आहे आणि लिंबाचीही सावली आहे, पण उन्हाचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे या ठिकाणी उष्णता वाढली आणि जनावरांमध्ये टेम्परेचरचं केस आपल्याला पाहायला मिळतात. त्याला लंगायला तिवा झालाय लंगतोय, उठतोय का? उठवा बरं त्याला. एका पायाने लंगतोय का? टीव्हीचे लक्षण वाटतात का? उठवा. उठायला जास्त त्रास होतो त्याला. थोडं चालवा बरं त्याला. मारतोय का? चालवा थोडं. हे मस्त केलं उन्हाळ्यामुळे नेट बांधून. हे नेट मधून गार लागते, ताडपत्री बीडपत्री हा जास्त पोळत आहे खाली. गार लागते. आणले तेव्हा इकत नवीन मळायला एक लई. केवढ्याला आणली जोडी? 70,000. 70,000ला जोड आणली का? कधी आणली? महिना चालवा त्याला थोडं. हा थोडं चालवा ना त्याला. चालतंय. उन्हाळ्याचे दिवस आहेत मित्रांनो आणि या दिवसामध्ये तिव्याचं प्रमाण खूप जास्त असतं. तर मित्रांनो, या बैलाला तिवा झालेला आहे आणि याला 105.5 टेम्परेचर आहे. या ठिकाणी आपण ट्रीटमेंट या ठिकाणी IV लावलेली आहे आणि IV ऑक्सिजन अँटीबायोटिक इंजेक्शन दिलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, याला आपण एव्हिल इंजेक्शन आणि मेलोनेक्स प्लस इंजेक्शन या ठिकाणी वापरलेलं आहे. मित्रांनो, हे पूर्ण ट्रीटमेंट केल्यानंतर बैलांनी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवित आहे मी कशा प्रकारे बैलामध्ये सुधारणा झालेली आहे. आणि अशा कंडिशनला मित्रांनो लवकरात लवकर ट्रीटमेंट करा, जेणेकरून बैलाच्या अंगामध्ये टेम्परेचर कमी होईल आणि बैल खाण्यापिण्यास आणि लंगडण्यास बैलामध्ये फरक पडतो. मित्रांनो, तिवा म्हणजे एक 2 ते 3 दिवस बैलाच्या शरीरामध्ये भरपूर टेम्परेचर येत असतं आणि त्या ठिकाणी बैल पाय बदलून लंगतो, जेणेकरून शेतकरीमध्ये भीतीचं वातावरण होतं आणि शेतकरी खूप घाबरतो. तर मित्रांनो, घाबरण्याची काही जास्त गरज नाही. बैलाच्या जिभेला काटे येणे किंवा बैलाच्या अंगामध्ये ताप येणे किंवा बैल लंगडणे हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे आजार आहे आणि या आजारावर उपचार म्हणजे की आपल्या जनावराला सावलीला ठेवणे, व्यवस्थित धुणं, त्याला खाणं पिणं व्यवस्थित देणे, जेणेकरून जनावरांमध्ये असे आजार होणार नाही. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर पाहायला मिळतील. खाली घ्या एकदा जमिनीला. तर आपण पाहू शकता आपण या बैलाला कशा प्रकारे ट्रीटमेंट केलेलं आहे. बैलाने चारा खाण्यास सुरुवात केली. आपल्याकडे मित्रांनो जनावर असतील आणि आपल्याला अशाच पद्धतीचा ताबडतोब रिझल्ट पाहिजे असेल तर आपल्या या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, जेणेकरून आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील.